ती बोंबाबोंब आहे त्या माणसा रहितांसाठी तो म्हणतो डायरेक्ट की मी आरेवाल्यांना म्हणजे 1-1.5 लाख रुपये त्यांना मी दिलेले आहेत। याच्यानंतर तुमच्या काय हे असणार आहे? आता तुम्ही जर समजा कारवाई नाही झाली तर काय करणार? आम्हाला तर आत्महत्या करावी लागेल, दुसरा आमच्याकडे रस्ताच नाही, नाहीतर आम्ही बजरंग दलाकडे जाऊ। महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीने पूर्ण मुंबईचे जेवढे पदाधिकारी आहेत आम्ही DCP कार्यालयावर एक मोठा मोर्चा काढू आणि आंदोलन करू। 5 महिन्यापासून चक्रा मारते पोलीस स्टेशनच्या, पण आम्हाला काहीच प्रतिक्रिया भेटत नाही आणि जाधव सर आमचे फोन पण उचलत नाही आणि मुलगा मेसेज करते ते त्याचाही रिप्लाय देत नाही ते। मग आता धमक्या देतो ते पण आम्ही येऊन पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं, पण ते काही बोलत नाही, म्हणजे बोलायला तयारच नाही पोलीसमध्ये। हो, जर समजा कारवाई नाही झाली तर काय करणार? आम्हाला तर आत्महत्या करावी लागेल, दुसरा आमच्याकडे रस्ताच नाही, नाहीतर आम्ही बजरंग दलाकडे जाऊ। हो, बजरंग दल तुमची तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल? आम्हाला असं वाटतं की ते प्रयत्न करतील। अच्छा, बघितलं आता यानंतर त्यांच्या टोकाचा भूमिका त्यांनी घेतलेली आहे। ते म्हणतात जर पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तर यानंतर आम्ही एकतर बजरंग दलकडे जाणार, बजरंग दलच्या मार्फत आम्ही न्याय मिळवू, नाही तर आत्महत्या करण्याचं त्यांनी आपल्या चॅनलसमोर सांगितलेलं आहे। पण तुम्ही आत्महत्या करू नका, नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल असं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। पोलिसांना थोडी जाग लेट येते, पण ते न्याय तुम्हाला मिळवून देण्याचं आम्ही आमच्या पत्रकाराच्या मार्फत आम्ही तुम्हाला एक आश्वासन देतो। काय सांगणार तू? आता मागच्या वेळेस आपण प्रयत्न केले होते, पण अद्याप कुठलीही कारवाई झाली काहीच नाही। मी रोज येतो सरांना मेसेज पण करतो, रोज मेसेज टाकतो सरांना, जाधव सरांना माझे खूप कॉल पण उचलत नाही मेसेजचा रिप्लाय येतो आणि एरियामध्ये अशी बोंबाबोंब आहे त्या माणसा रहितांसाठी तो म्हणतो डायरेक्ट की मी आरेवाल्यांना म्हणजे 1-1.5 लाख रुपये त्यांना मी दिलेले आहेत। अरे पोलिसांना 1-1.5 लाख रुपये दिले असं चर्चा आहे। तोच म्हणत होता आणि तो डायरेक्ट आम्हाला हे बोलतो कि वो लोग कुछ उखाड़ नहीं पाएंगे मेरा, तुम लोग ये मैंने उधर पैसा दे के मॅनेज किया वो लोग को, असं म्हणतो तो। तर बघितलं कशा पद्धतीने या ठिकाणी अराजकता सुरू आहे। जो व्यक्ती आहे तो बोलतो की आम्ही 1.5 लाख रुपये आरे पोलिसांना दिलेले, आमचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही। या ठिकाणी आता या बातमीनुसार जर ही बातमी पोलिसांनी बघितली, या बातमीवरती पोलीस त्या बातमीनुसार या पीडित कुटुंबाला न्याय देणार का हे बघावं लागणार। तुम्ही काल मी या आरे पोलीस ठाण्याचे निरीक्षक आहेत, वरिष्ठ निरीक्षक, त्यांना फोन केला होता देशमुख साहेबांना, तर त्यांनी आज आपल्याला वेळ दिला होता। परंतु आत्ता मला असं कळालं की बोर्ली कोर्टामध्ये त्यांचे काही अर्जंट काम असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही, परंतु त्यांनी पुन्हा 4 वाजताचा वेळ आपल्याला दिलेला आहे। तर आमचं असंच म्हणणं आहे की आमचं महाराष्ट्र पत्रकार शिष्टमंडळ जे आलेलं आहे, गोरगरिबांना पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आमची संघटना कार्यरत असते। आपण तर बघू शकता की माझ्या न्यूजपेपरमध्ये, चॅनलवरती, सोशल मीडियावरती मी नेहमीच कुणाच्या ना कुणाच्या मदतीसाठी कुठल्या ना कुठल्या प्रशासकीय ऑफिसमध्ये जात असतो, परंतु जनसामान्यांना शासनाकडून न्याय जर मिळत नसेल, पोलिसाकडून न्याय मिळत नसेल तर नक्कीच त्याच्या विरोधात आंदोलन छेडण्याचे आम्ही काम करतो। त्यामुळे आज आमच्या शिष्टमंडळामध्ये बरेचसे पत्रकार मंडळी आले आहेत, त्यामध्ये वरिष्ठ पत्रकार जाधव आहेत, त्यासोबत रजाक शेख आहेत, निलेश धुरी आहेत, मी स्वतः आहे, काही आमच्या महिला मंडळसुद्धा आहे। त्यामुळे नक्कीच आता या कुटुंबाला आतापर्यंत न्याय मिळाला, 5-6 महिने होतात त्यांना न्याय मिळालेला नाही। आता तुम्ही तुमची समोरची रूपरेषा कशी असणार आहे? अत्यंत खेदाची गोष्ट आहे की गोरगरिबांना आणि आदिवासी लोकांना जो लुटण्याचा प्रकार या आरे कॉलनीमध्ये चाललेला आहे आणि त्यावर पोलिसाचा अंकुश नाही आहे, पोलिसांचा वचक नाही आहे, पोलिसांना लोक घाबरतात। त्यामुळे जे कोणतंही कुटुंब असो, आम्ही महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीने DCP आहेत, विशेष म्हणजे या विभागाच्या DCP आहेत स्मिता पाटील, ज्या एक महिला आहेत, आणि महासंचालिका आता पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला, दोन्ही मोठमोठ्या पदावरती एक चांगल्या महिला बसलेल्या आहेत। पण खेदाची गोष्ट आहे की महिलांवरती अन्याय होतो, महिलांना लुटण्याचा प्रकार चालतो। त्यामुळे आम्ही प्रथमतः कायदेशीररित्या यांची भेट घेऊ, महासंचालकाची भेट घेऊ, DCPची भेट घेऊ, पत्रव्यवहार करू, आणि जर या कुटुंबाला न्याय मिळत नसेल तर नक्कीच महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीने पूर्ण मुंबईचे जेवढे पदाधिकारी आहेत आम्ही DCP कार्यालयावर एक मोठा मोर्चा काढू आणि आंदोलन करू।
तर बघितलं या ठिकाणी महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन संस्थापक यांनी सांगितले, जर या कुटुंबाला, ठाकरे कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर DCP कार्यालयावरती मोठं मोर्चा काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन अक्षयसोबत सिद्धार्थ काळे.